तत्पूर्वी आपल्या सोबत सध्या सुषमा अंधारे फोन लाईनवरनं त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सुषमाताई, प्रशांत कोरटकरला आता जामीन मंजूर झालाय, मात्र सशर्त हा जामीन आहे, अटी शर्तींसह जामीन मंजूर झालाय। आपली पहिली प्रतिक्रिया। अहो, कुठलाही जामीन हा सशर्तच असतो, काही फार विशेष नाही। जामीन झाला हे जास्त विशेष आहे, कारण ज्या अर्थी हा जामीन झाला त्या अर्थी जाणीवपूर्वक तपास अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी या एकूण तपास प्रक्रियामध्ये कमालीचे कच्चे दुवे ठेवले। ते कच्चे दुवे ठेवल्याशिवाय हा जामीन इतक्या सहजासहजी होत नाही। म्हणजे कोरटकरचा जामीन व्हावा अशा हिशोबाने जर सगळं आरोपपत्र दाखल केलेलं असेल आणि त्या सगळ्या गोष्टींचा जर तपास केला असेल तर हे होणं फार स्वाभाविक आहे। थोडक्यात काय, हे सरकार कधी काळी ज्या महाराष्ट्राचा उल्लेख कणखर देशा, राकट देशा, संतांच्या देशा, वीर सुपुत्रांच्या देशा असा होता, तो देश आता गुंडांच्या देशा आणि गुंडांना संरक्षण देणाऱ्यांच्या देशा असा झालेला आहे, एवढं कळू शकतो। हो, पण मग आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होणार याची उत्सुकता तर आहेच सगळ्यांना, पण ज्या पद्धतीने आता हा सशर्त जामीन दिला गेलेला आहे त्यानंतर आता पुढची प्रशासनाची, सरकारची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे, त्याबद्दल सुषमाताई काय वाटतं? मी प्रशासनात किंवा शासनात नाही, त्यामुळे ती भूमिका मी सांगू शकत नाही। मात्र ज्युडिशियल कचाट्यातून त्याला सोडवण्यासाठी इथल्या पोलीस यंत्रणेने मदत केली आणि पोलीस यंत्रणा कुणाची आहे, गृहमंत्री कुणाचे आहेत किंवा कोण आहेत हे मी वेगळं सांगायला नको। ठीक आहे सुषमाताई, धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।